जय श्रीराम. तुमच्याकडे टाइम नाही आणि वेट लॉस सुद्धा करायचंय तर हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी घेऊन आलेला आहे. तो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलला फॉलो सबस्क्राईब करायला विसरू नका. भरपूर जणांना वेट लॉस करायचं, वेट खूप वाढत चाललंय, फॅट खूप वाढत चाललंय, फॅट लॉस वेट लॉस दोन्ही करायचंय, पण टाइम भेटत नाहीये आणि मनात इच्छा सुद्धा आहे की आपलं शरीर हे कमी व्हायला पाहिजे. कारण की त्यांना दैनंदिन जीवनामध्ये असं वजन वाढल्याने व त्यानंतर फॅट वाढल्याने भरपूर असा त्रास होत असतो. म्हणून त्यांना वेट लॉस फॅट लॉस सुद्धा करायचं, पण त्यांच्याकडे टाइम नाही, इतका बिझी शेड्यूल आहे. तर त्यांच्यासाठी हा खास व्हिडिओ. मित्रांनो, तुम्हाला काय करायचंय, तुम्हाला अक्षरशः 2-3 तास असं व्यायामाला द्यावे लागणार नाही. कारण की हा व्हिडिओ तुम्ही बघितला तर तुम्ही 2-3 तास व्यायाम बिना करायचे सुद्धा तुम्ही तुमचा वेट लॉस आणि फॅट लॉस करू शकता. तो व्हिडिओ नक्की बघा. तर कारण की मित्रांनो, तुम्हाला फक्त 3 गोष्टी करायच्या आहेत 2-3 तास व्यायाम करण्यापेक्षा. या 3 गोष्टी जर तुम्ही तुमच्या दैनंदिन जीवनामध्ये जर सुरू केल्या तर तुमचे 100% वेट लॉस फॅट लॉस होणार आहे. सर्वात पहिले काय करायचं, पहिली स्टेप आहे तुम्हाला स्टेप वाढवायचे. स्टेप म्हणजे तुम्हाला दिवसभरात 8 ते 10,000 पाऊल हे चालायचं नाही. स्लो चालायचं म्हणजे रेग्युलर वॉकिंग करत किंवा तुमच्याकडे टाइम असेल तर रात्रीच्या जेवणानंतर तुम्ही कमीत कमी 30 मिनिटं तरी वॉकिंग केली पाहिजे. वॉकिंग अशी केली पाहिजे की ती जोरात चालायची, तुम्हाला आपलं नॉर्मल वॉक करतो त्या पद्धतीने चालायचे. कमीत कमी 30 मिनिट तरी करायचे आणि दिवसभरात कमीत कमी 8 ते 10,000 स्टेप तुम्हाला करायचे. हा पहिला स्टेप झाला. आता दुसरं काय करायचं, तुम्हाला दिवसभरामध्ये प्रोटीन इंटेक वाढवावं लागेल. म्हणजे प्रोटीन असलेल्या वस्तू तुम्हाला भरपूर खाव्या लागतील, जेणेकरून तुमचं शरीरामध्ये प्रोटीन द्यायला आणि फॅट लॉस वेट लॉस हे लवकरात लवकर कव्हर होऊन जाईल. तर मित्रांनो, कशी गोष्ट आहे, तुम्ही प्रोटीन म्हणजे असं नाही समजा की पावडर वापरू. तुम्हाला ज्या अन्न पदार्थातून प्रोटीन आपल्याला जास्त भेटतं, मसूर डाळ झाली, मूग डाळ झाली, अंडे झाले, चिकन झालं, सोयाबीन झाले, पनीर झाले, या गोष्टी, टोफू झाले, या गोष्टीतून जे तुम्हाला जास्त प्रमाणात प्रोटीन भेटतात त्या वस्तू तुम्हाला दिवसभरात खायच्या आहेत. आणि त्यानंतर तिसरा मित्रांनो, दुसरी स्टेप झाली. तिसरी अशी आहे की तुम्हाला कॅलरी डिफिशियंट ठेवायची, म्हणजे पोर्शन कंट्रोल करायचं आहे. म्हणजे तुम्हाला जास्त प्रमाणात जेवायचं नाहीये, हेल्थी खायचं आहे पण कमी प्रमाणात घ्यायचं आहे. असं नाही की अशा वस्तू खायच्या म्हणजे हाय फायबर असलेल्या वस्तू खायच्या ज्याने आपण थोडं सुद्धा खाल्लं तर आपलं पोट भरलेलं नाही. त्यानंतर कॅलरी डिफिशियंट असं म्हणतो की दिवसभरामध्ये तुम्हाला तुमच्या वजनाच्या हिशोबाने सर डिफिशिएट करून, सरप्लस नाही डिफिशिएट करून तुम्हाला कॅलरी कंट्रोल ठेवायची, ज्याने तुम्ही कॅलरी कंट्रोल मध्ये आले तर तुमचं वेट लॉस फॅट लॉस हे आरामात होऊन जाणार आहे. तुम्हाला कुठल्या प्रकारचा व्यायाम करावा लागणार नाही. तर या 3 स्टेप जर तुम्ही केला तर 100% तुमचं वेट लॉस फॅट लॉस होणार आहे. तुम्ही किती बिझी शेड्यूल मध्ये असता, तुम्ही या 3 स्टेप फॉलो करा, तुम्हाला 100% रिझल्ट आणि कुठलाही जास्त प्रकारे टाइम देणार नाही. हे दिवसभरात आपण जेवण करतो, थोडंफार फिरतो, त्यानंतर आपण असं काय काय घर बसल्या लिमिटेड खातो. या पद्धतीमध्ये फक्त तुम्हाला कॅलरी डिफिशियंट करायची, स्टेप 8 ते 10,000 करायचे, रात्रीची वॉकिंग करायची आणि प्रोटीन इंटेक ठेवायचं. बस या 3 गोष्टी करायच्या. हे कोणी करू शकतं. होतं फक्त मनाच्या एक निश्चय ठेवा, 100% होणार आहे. तर मित्रांनो, तुम्ही घर बसल्या सुद्धा वेट लॉस फॅट लॉस करू शकता. व्हिडिओ मी तुम्हाला सांगून दिला. ज्यांना टाइम नाही त्यांना त्या खास व्हिडिओ होता. तर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय श्रीराम.